नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मखदूम शेख. आपले सरकार आपली योजना या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत राज्य शासनाद्वारे मित्रांनो चालवल्या जाणाऱ्या भजनी मंडळांना मित्रांनो 25,000 रुपयापर्यंत इतका निधी भेटणार आहे. ते निधी आपल्याला कशा प्रकारे भेटणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, जर गावात तुमच्या भजनी मंडळ असतील किंवा कलाकार असतील किंवा तमाशावाले असतील किंवा कुठल्याही प्रकारचे जर कलाकार असतील तर मित्रांनो, अशा कलाकारांना हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाठवा आणि त्यांचा हा फायदा घ्यायला पाहिजे. तर मित्रांनो, 25,000 रुपये इतका पर्यंत जे हे तुम्हाला निधी भेटणार आहे, हे कशा प्रकारे तुम्हाला निधी भेटणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ पाहायला भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ पाहायला भेटत राहतील. तर चला मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला महाअनुदान.org या आपल्याला असं क्लिक करायचं. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला एक असा इंटरफेस पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला इथे दोन ऑप्शन पाहायला भेटणार आहेत. इथे मित्रांनो, संस्था भजनी मंडळ नोंदणी व विद्यार्थी नोंदणी हे दोन ऑप्शन दिसणार आहेत. तर मित्रांनो, आपल्याला संस्था भजनी मंडळ नोंदणी याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला एक असा इंटरफेस पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो, आपल्या सर्वात अगोदर आपला विभाग निवडायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला जिल्हा निवडायचा आहे. विभाग निवडल्यानंतर मित्रांनो, त्याच्यासमोर जो आपला जिल्हा आहे ना, त्या ठिकाणी आपल्याला जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर मित्रांनो, आपल्याला तालुका निवडायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, आपली नगरपंचायत असेल किंवा ग्रामपंचायत असेल मित्रांनो, काही असेल ते आपल्याला इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तसंच मित्रांनो, आपल्याला संपूर्ण इथे आपली संपूर्ण माहिती आपल्याला ह्या ठिकाणी भरायची आहे. तर मित्रांनो, पूर्ण पत्तासुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी टाकायचा आहे. मी इथे आपला ग्रामपंचायत निवडून घेतो. तर मित्रांनो, तसेच इथं आपल्याला संपूर्ण पत्ता ह्या ठिकाणी संस्थेचा आपला पत्ता टाकायचा आहे. तसंच मित्रांनो, आपल्याला इथे मोबाईल नंबरसुद्धा टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून मित्रांनो, तुम्हाला इथे ईमेल आय डीसुद्धा टाकायची आहे. तर मित्रांनो, हे मोबाईल नंबर जे आपला लॉग इन आय डी हे असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही मोबाईल नंबर तुमचा इथे ध्यान करून टाका. तर मित्रांनो, मी इथे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकून इथे मी सबमिट करतो. तर मित्रांनो, हे तुम्हाला सबमिट केल्यानंतर मित्रांनो, इथे एक आपल्याला असा इंटरफेस आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आता सध्या डबल तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तर मित्रांनो, लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्याला तेच मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून जर मित्रांनो, आपल्याला एक OTP येणार आहे. OTP आपल्याला इथे टाकून घेऊन इथे आपल्याला लॉग इन करायचं आहे. तर मित्रांनो, इथे लॉग इन केल्यानंतर आपल्याला इथे आपल्याला 5 असे ऑप्शन भेटणार आहेत. तर मित्रांनो, आपल्याला सर्वात शेवटचं जे ऑप्शन आहे तर मित्रांनो, हे आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. तर मित्रांनो, हे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे ऑलरेडी आपली संपूर्ण माहिती आपण भरलेली होती. ती संपूर्ण माहिती इथे आलेली आहे. तसंच मित्रांनो, आपल्याला थोडी आणखी माहिती भरायची आहे. जसे मित्रांनो, आपल्या संस्थेचे बँक डिटेल असतील, पॅन कार्ड असेल, संस्थेचं पॅन कार्ड भरायचं आहे. तसंच मित्रांनो, आपल्याला इथे संस्थेचे बँक डिटेलसुद्धा आपल्याला अपलोड करायचे आहे. अकाउंट नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर कन्फर्म अकाउंट नंबरसुद्धा तुम्हाला टाकायचा आहे. तसंच मित्रांनो, जर तुमच्याकडे कुठले पुरावे असतील, समजा जसं वर्तमानपत्रामध्ये गेलेले असतील किंवा कुठल्या फंक्शनमध्ये जर गेलेले असतील, कोणी इन्व्हिटेशन जर केलं असेल, तर मग मित्रांनो, तुम्हाला ते सुद्धा इथे तुम्हाला अपलोड करायचे आहे. तर मित्रांनो, इथे अपलोड करा आणि त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे एक टिक दिली आहे. या टिकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ज्यात लिहिलेलं आहे, जर तुम्ही ह्याच्यात चुकीची जर माहिती भरली असेल तर तुम्हाला कारवाई सुद्धा होऊ शकते. तर हे तुम्हाला होय किंवा नाही होय असं एक ऑप्शन आहे, ते आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक करून झाल्यानंतर मित्रांनो, हा फॉर्म सबमिट करायचा आहे. जर सबमिट झाला तर मित्रांनो, तुमचा फॉर्म हे चेकिंगसाठी जाईल. चेकिंग होऊन मित्रांनो, हे तुमचा फॉर्म जे आहे स्वीकारण्यात येईल. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला हे 25,000 रुपये हे तुमच्या अकाउंटला सुद्धा जमा होतील. पण मित्रांनो, ही तारीख 6 सप्टेंबरपर्यंत आहे. तर मित्रांनो, हे होईल तितकी लवकर तुम्ही हे फॉर्म भरून तुम्ही तुमचे अनुदान योजनेसाठी हे तुम्ही फॉर्म भरा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ इतकाच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन व्हिडिओ पाहायला भेटत राहतील. चला मित्रांनो, आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.